स्वामी समर्थांना अशक्य होतं का हो की ब्रह्मचैतन्यांना स्वतःचा शिष्य स्वीकारणं? तो चैतन्याचा महाआविष्कार होता आणि त्याच्याकडे ब्रह्मचैतन्य आलेलं आहे. पण स्वामींनी कधीही मोह केला नाही किंवा स्वामींनी असं कधी म्हटलं नाही, आओ बेटा मैं ही तुम्हारा गुरु हूं, तेरा कल्याण हो जाएगा. नाही. मग स्वामींसारख्या विभूतींनी जेव्हा हे बंधन स्वतःवर घालून घेतलं होतं, कारण ते माहिती होत, त्रिकालदर्शी होते ना स्वामी. त्यांना माहिती होतं हे यांचं काम कोणाकडे आहे. आणि मग जेव्हा ब्रह्मचैतन्यांना सांगितलं गेलं की बाळ येहेळगावच्या तुकामाईंकडे जा, तेच तुझे गुरु आहे, तिथे तुला सगळं सापडेल. आणि मग ब्रह्मचैतन्य जेव्हा येहेळगावच्या तुकामाईंकडे गेले तेव्हा त्यांना ते गुरु सापडले. पण ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी असा विचार केला नाही, काय स्वामी तुम्ही कसले, तुम्ही मला देत नाही, माझा शिष्य म्हणत नाही मला स्वतः तर, मला गुरु म्हणजे तुम्ही मला गुरु हवाय तर तुम्ही मला म्हणत नाही की मी तुझा गुरु आहे वगैरे वगैरे. असा किंतु त्यांच्या मनामध्ये कधीच आला नाही, जो सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये किंतु येत असतो सतत. एक गुरु केला, काल मी बोललो होतो या विषयावर की एक गुरु केला की तो पुरत नाही म्हणून दुसऱ्या गुरुकडे जायचं वगैरे वगैरे. काल आपण खूप काही बोललो या विषयावर. तर जिसका बंदर वही नचाए म्हणजे ब्रह्मचैतन्यांचं काम कोणाकडे आहे, त्यांचा उद्धार कोण करणार आहे, कोण त्यांच्या गुरुपदी बसणार आहे, कोण त्यांना शिष्य म्हणून स्वीकारणार आहे, हे त्रिकालदर्शी स्वामींना माहीत होतं. म्हणून त्यांनी त्यांची रवानगी ब्रह्मचैतन्यांकडे केली. जिसका बंदर वही नचाए. त्यांनी त्या गुरूंनी ब्रह्मचैतन्यांना काय शिकवण द्यायची, कसं तयार करायचं, कोणता अनुग्रह द्यायचा, कोणतं ज्ञान द्यायचं, हे सगळं ठरलेलं असल्या कारणाने ब्रह्मचैतन्यांना त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. ह्याला म्हणतात जिसका बंदर वही न चाहे. आजकाल काय झालंय की मदाऱ्यांची संख्या खूप झालेली आहे, माकडांची संख्या त्या मानाने बरीच कमी आहे. पण ती माकडं काय करतात, मग हा मदारी, उद्या तो मदारी, परवा तो मदारी, परवा तो मदारी, अनेकांच्या नावानी गळ्यात दोरी रूपी मंगळसूत्र घालून घ्यायचं. गुरुला सुद्धा वरावं लागतं ना. वरावं म्हणजे त्या अर्थी नाही लग्नात वधू वराला वरते, त्या अर्थी नाही. गुरुला वरावं लागतं म्हणजे गुरुला संपूर्णपणे आपल्या बरोबर ठेवावं लागतं किंवा आपण त्याच्या बरोबर स्वतःला ठेवावं लागतं. मग प्रत्येकाच्या नावाने गळ्यात मंगळसूत्र घालायचं आणि तुम्ही माझे गुरु. मग यांच्याकडनं मला ही विद्या मिळाली, हे माझे गुरु, त्यांच्याकडनं मला ही विद्या मिळाली, हे माझे गुरु. अरे किती जणांच्या खेळामधली माकडं तुम्ही होणार आहात. मग म्हणतात काय लोक, दत्तगुरूंनी नाही का 24 गुरु केले. अरे ते दत्तगुरु होते, तुझं नाव दत्तात्रय असून तुझ्याकडे ही विद्या नाहीये 24 गुरु करायची. अहो त्यांची लायकी काय आणि तुमची काय? मुळात दत्तगुरूंची लायकी हा शब्द उच्चारणच सुद्धा अतिशय हलकटपणाचं लक्षण आहे. अहो दत्तगुरूंची कसली लायकी बघायची? गुरुनाम गुरु त्यांना म्हणतात, ज्यांना गुरुच नाही या जन्मामध्ये किंवा कोणत्या जन्मामध्ये. तिथे सगळे सत्पुरुष म्हणतात की तुम्हाला गुरु नसेल, प्रत्येकाला गुरु नसतो, पण तुम्हाला जो गुरु नसेल आणि असला आणि तुम्हाला सापडला, पण ज्यांना नाहीये त्या सगळ्यांचे, या जगताचे, या अखिल ब्रह्मांडांचे गुरु आहेत दत्तगुरु आहेत. गुरुनाम गुरु दत्तगुरु. भगवान शिवानी त्यांना ते वरदान दिलेलं आहे गुरुतत्वाचं. आणि गुरुतत्वाचं वरदान देऊन भगवान शिवानी त्यांना ते कार्य करायला सांगितलंय. दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. त्या 24 गुरुमध्ये दत्तात्रेयांनी तुम्हाला बोध दिलेला आहे. वास्तविक दत्तात्रेयांनी ज्यांची निर्मिती केली त्यांच्यापासूनच त्यांनी कसं काय गुरुतत्व स्वीकारलं असेल ह्याचा विचार करायचा की नाही. मोठी मोठी उदाहरणं दिली आणि ती तोंडावर मारली कोणाच्याही, की दत्तात्रेयांनी नाही का 24 गुरु केले, मग आम्ही 5-6 गुरु केले तर काय बिघडलं. मग तुम्ही किती जणांच्या ताब्यातली माकडं होणार आहात याचा विचार करा. आणि मग जिसका बंदर वही नचाए म्हणणारा तुमचा जो खरा मदारी आहे त्याच्याकडे तुम्ही कधी जातच नाही. तुम्हाला ती भान येतच नाही, तुम्हाला त्याची इच्छाही होत नाही. आणि मग सगळा सावळा गोंधळ होतो. आणि एक एक सगळी मंगळसूत्र फेकून दिली गळ्यातनं की याच्यावर विश्वास नाही त्याच्यावर, की मग गुरु नाही अशा वैधव्याचा ओघ पदरी पडतो.
हे एक प्रकारचं वैधव्यच आहे, की वैधव्य म्हणजे ते विधवा आणि सौभाग्यवती त्यांनी त्या वादात आपण पडत नाही. वाद म्हणजे त्या संकल्पनेत आपल्याला शिरायचं नाही. इथे गुरुतत्वाचं बोलणं चाललेलं आहे. नाही तर कोणतरी आरोप करायचा, अहो तुम्ही सौभाग्य आणि वैधव्य याच्यावर पण बोलता, असं काही नाहीये त्याच्यामध्ये. हे गुरुतत्वाचं आणि शिष्यतत्वाचं चाललेलं आहे. जिसका बंदर वही नचाए. तर ती ही जी माकडं आजकाल जागोजागी जी बोकाळली आहेत, थव्यानी फिरतायत, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. आणि प्रत्येकाला काय हवंय, की मला तुमच्यासारखं बनवा. त्या गुरुला सांगतात. तुमच्यासारखं बनवा म्हणजे रावसाहेब सहस्त्रबुद्ध्यांना एक माणूस म्हणाला होता, रावसाहेब मला तुमच्यासारखं बनायचंय. तेव्हा रावसाहेब म्हणाले, माझ्यासारखं बनायचंय म्हणजे काय? मी काय फार मोठा अवलिया पुरुष आहे का? ते म्हणाले, तुम्ही अवलिया पुरुष आहात ते माहिती, पण म्हणे मी माझी जी संसारिक फरफट आहे, तसं तुला हवंय का सगळं? माझ्या बायकोनीच मला वेडं ठरवून मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलेलं आहे. तुला जायचंय का मेंटल हॉस्पिटलमध्ये? तुला कसलं काय माझ्यासारखं आयुष्य जगायचंय का? मग मला तुमच्यासारखं व्हायचंय म्हटल्यानंतर तुमचे जे काही कर्मभोग आहे, सद्गुरूंचे सुद्धा कर्मभोग असतात, पण ते कसे असतात? ते परमेश्वरांनी डायरेक्ट त्यांच्या झोळीत टाकलेले असतात. ते कुठल्या तरी जन्मांचं कर्मभोगाचं गाठोडं घेऊन नाही जन्माला येत सद्गुरू. सद्गुरू कोणताच सद्गुरू येत नाही. त्या त्या वेळेला परमेश्वरांनी ते ते भांड ती ती चौकट ज्या पद्धतीने आखून, ज्या पद्धतीने घडवून तुमच्यासाठी पेश केलेली असते, ते त्या सद्गुरु रूपी तत्वाचे कर्मभोग असतात. मान न मान मे तेरा मेहमान म्हणून अनेकांच्या डोक्यावर सद्गुरूंना बसावं लागतं, इच्छा असो त्यांची किंवा नसो. इच्छा माझीच केवळ जेव्हा महाराज म्हणतात त्यावेळेला हे म्हणावं असं वाटतं. का तर परमेश्वराने त्या जगन्नियतानी त्या भगवानानी त्यांना ते कार्य नेमून दिलेले आहे, की अमुक एक लोकांचा उद्धार करायचा. सत्पुरुषांना ते सगळं काही आवडत नाही, कारण ते कुठून आले आहेत हे त्यांना पक्क ठाऊक असतं. आणि त्यांना कधी इथून मुक्काम हलवायचंय हे पक्क ठाऊक असतं. त्या पद्धतीनेच त्यांचं कार्य चालू असल्या कारणामुळे मी कुठून आलो? आलो होतो हसत मी काही श्वासांसाठी फक्त. एवढंच त्यांच्यासाठी सत्य असतं. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे. मग ती नक्षत्रांची देणी द्यायलाच तर गुरु येतात ना तुमच्यासाठी. त्यांना काय गरज आहे? ते अंशात्मक असो नाहीतर पूर्णावतार असो, कुठलाही अवतार असो, त्यांना गरज काय आहे? तुमचं नक्षत्रांचं देणं तुमच्या पदरात टाकण्यासाठी गुरु येतात. काही श्वासांसाठी फक्त. आणि ते कसे येतात? हसत येतात. देह धारण केलाय म्हणजे काही श्वास तर त्यांना घ्यावेच लागतात. त्या देहामध्ये आकाश पोकळी आहे, वायू तत्व आहे का, वायू नुसता भरलेला आहे, हे याची उहापोह करायची काही गरजच नाही. मग आपण माकड व्हायचंय का? बरं, माकड झालो आपण. मुळातच आपला प्रवास हा माकडापासून मनुष्यापर्यंत आहे. ती उत्क्रांतीवादाची एक रचना आहे त्याच्यामध्ये. मग ते उत्क्रांतीवाद होत होत आपण उत्क्रांत होत होत जे जे काही आज प्रगत अवस्थेमध्ये आपण आलेलो आहोत ते माकडापासूनच आलेलो आहोत ना. पण आपल्याला कोणाच्या दरबारातलं माकड बनायचंय हे आपण नक्की लक्षात ठेवावं, किंवा पक्क लक्षात ठेवा की कोणाच्या तरी दरबारातलं माकड आपल्याला बनायचंय, पण कुणाच्या तरी म्हणजे आपला चॉईस त्याच्यामध्ये नसतो. तशा घटना घडतात. तुमच्या आयुष्यामध्ये माणसं व सद्गुरू पेरतात, ती तुम्हाला काही संदेश देतात, त्या पद्धतीने सुसूत्रीकरण होतं आणि तुम्ही त्या मार्गावर जाऊन तुमच्या सद्गुरूला आपोआप भेटता. सद्गुरूच तुमच्याकडे चालत येतो, तुम्हाला सद्गुरू करावा लागत नाही. फार साधं वाक्य लोक बोलतात, अहो आम्ही गुरु केला. गुरु केला म्हणजे काय? त्याला किती रुपयाला विकत घेतला? का त्याला भाताच्या कोंड्यावर विकत घेतला तुम्ही? तसं नसतं ना हो. म्हणजे गुरु तुम्हाला करावा लागत नाही, गुरुनी तुम्हाला स्वतःच करून घ्यावं लागतं. त्यावेळेला तुम्हाला खरोखर तुमचा मदारी कोण आहे तो तुम्हाला सापडतो. आणि जेव्हा तो सापडतो तेव्हा त्याच्या हाताने आपल्या गळ्यामध्ये ती दोरी बांधणं. आणि ते मंगळसूत्र म्हणजे काय? तो बॉन्डिंग आहे ना एक गुरुचं. लग्नामध्ये मंगळसूत्र घालतात, बॉन्डिंग असतं, ते एक सौभाग्य सूचक लक्षण आहे. मग आपल्याला जे सौभाग्य सूचक लक्षण म्हणून जे गुरुतत्व मिळालंय ना, ते लक्षण म्हणून ती त्यांनी गळ्यात बांधलेली दोरी आहे. कसली दोरी आहे? ती ज्ञानाची दोरी आहे. गुरु ज्ञान देतो तुमच्यावर.
त्याचा आविष्कार करतो तुमच्यामध्ये. तुम्हाला विरक्तीकडे त्याचा प्रवास तो तुम्हाला घेऊन जातो त्या प्रवासाला. आसक्तीच्या आसक्तीरहित प्रवासाकडे तो घेऊन जातो. मुक्ती मार्गाकडे घेऊन जातो. अहो, मुक्ती मार्गावरती अनेक जवाहिरे, जवाहिरे म्हणजे खरे सच्चे गुरु हिऱ्या मोत्यांची माणकांची रास मांडून बसलेत, पण तिकडे बघायची सुद्धा आपल्याला बुद्धी होत नाही. हे दुर्दैव आहे. त्यातले काही हिरे माणके किंवा छोटे मोती गंमत म्हणून गुरु काही जणांच्या हातावरती ठेवतात. तो मोती सांभाळण्याचं भान त्या व्यक्तीला आपोआप येतं, आणि जेव्हा तो मोती काय लाख मोलाचा आहे, त्याचं रत्तल किती मापाचा आहे, किती वजनाचा आहे, हे जेव्हा त्याला कळतं, त्याचं तेज जेव्हा कळतं, तेव्हा तो कधीही तो मोती टाकत नाही. उलट तो सद्गुरूंकडे जाऊन म्हणतो की मला आणखीन माणकं, हिरे माणकं द्या. कसली? रत्नांची आणि ज्ञानाची. कसली माणकं, हिरे माणकं द्या? रत्नांची आणि ज्ञानाची. मग ज्ञानरूपी रत्न जी आहे ती माझ्या झोळीमध्ये टाक. मग तो जवाहिर्या जो बसलेला आहे त्याला तुम्ही कधी पारखणार? मुळात पारखी नजर आपल्याकडे असते का? मग दत्तात्रयांच्या 24 गुरूंच्याकडे तुम्ही बघू नका. तुम्हाला कोणता गुरु प्राप्त झालाय हे तुम्ही बघा. आणि काल मी म्हटलं ना, पाणी पिना छान के और गुरु करना जान के. मग तुम्हाला ही सारासार विचार बुद्धी तिथे लावायलाच लागते. त्याशिवाय तुम्ही पारखून निरखून गुरु करूच शकत नाही. नाहीतर तो तुम्हाला भोंदूच मिळतो, खरा गुरु मिळतच नाही. मग तेव्हा जेव्हा तुम्हाला तो तुमचा खरा सद्गुरू सापडतो, आणि तो सापडतोच, त्याचा शोध घ्यावा लागतो. शोधा म्हणजे सापडेल. शोध घेतल्याशिवाय काहीही मिळत नाही. शोध घेतल्याशिवाय विज्ञानही साकाराला येत नाही. आणि शोध घेतल्याशिवाय अध्यात्म सुद्धा आकाराला येत नाही अंतरंगामध्ये. हे सगळं जेव्हा आपल्याला कळत असतं, त्यावेळेला सुद्धा जर आपण भोंदूंकडे गेलो, तर मग मदारी कसा सापडणार आपल्याला? आणि मग जिसका बंदर वही नचाई या संकल्पनेला आपण किती सार्थ ठरतो, ह्याचा विचार प्रत्येकाने करायला नको का? मग महाराजांपाशी जी व्यक्ती येत होत्या किंवा महाराज ज्यांना निवडत होते, ज्या काही हाताच्या बोटावर मोजणाऱ्यासारख्या इतक्या गोष्टी, इतक्या व्यक्ती आहेत, त्यांना महाराज निवडत होते. म्हणजेच काय, त्यांना माहित होतं ना, हे माकड आपल्याच ताब्यात राहणार. आपणच याचे मदारी आहोत. याच्या गळ्यात आपणच दोरी अडकवायची आणि मग त्याला उतारायला न्यायचं. जिसका बंदर वही नचाए, या वचनाची सखोलता ही अशी आहे. आता आपल्या समोर अरविंद काका बसले, अरविंद काका आठले. त्यांचंच उदाहरण घेऊया ना. ते गुरुशोधार्थ ते घराबाहेर पडले. घरादाराचा त्याग नाही केला, पण गुरुशोधार्थ घराबाहेर पडले ना, ते ते कितीतरी ठिकाणी गेले असतील, कितीतरी प्रवास त्यांनी केला असेल. पण ज्या वेळेला गुरुप्राप्ती होती, त्यावेळेला एका अघटित किंवा अद्भुत प्रसंगातून त्यांना आळंदीच्या नरसिंह सरस्वतींची गुरु म्हणून प्राप्ती झाली. पण गुरुंनी सुद्धा त्यांची परीक्षा घेतल्याशिवाय त्यांना जवळ केलेलं नाही. गुरु परीक्षा पाहतोच ना, प्रत्येकाची पाहतो. तू मान ना मान, मैं तेरा मेहमान, पण मी मेहमान जरी असलो तरी तुझी परीक्षा पाहणार. तुझ्या घरात काही नाहीये, तोच पदार्थ मला करून वाढ, असं मी मागणार. मी मेहमान आहे ना तुझ्याकरता. मग अरविंद काकांची जर अशी परीक्षा घेतली जात असेल, त्यांना त्या माऊलीची भेट होईपर्यंत जो प्रवास घडवला असेल, त्याच्या मागे काही कार्यकारण भाव असतो की नाही? आणि तो प्रवास घडून जेव्हा ती प्राप्ती होते, त्यानंतर जे काही गवसतं, त्याची महती काय असते ती काकांनाही चांगली माहिती आहे. मलाही माहिती आहे चांगली. आणि आणखीन अनेकांना माहिती आहे. हे जेव्हा घडतं त्यावेळेला आपण म्हणतो की जिसका बंदर वही न चाहे. मग काकांना काय दुसरा गुरु सापडला नसता का? पण त्यांचं काम ज्याच्याकडे होतं किंवा ज्याचं काम त्यांच्याकडे होतं, तीच गुरु शिष्यांची जोडी एकमेकांसमोर आली आणि ती घडली ना त्याच्यामध्ये. मी माझं उदाहरण सांगतो याच्यामध्ये. आता काकांचं सांगितलं तसं अनेक वर्ष म्हणजे म्हणजे आपण म्हणतो की 14-15व्या वर्षापासून किंवा त्याच्याही आधीपासून मी गजानन महाराजांचा एकनिष्ठ भक्त होतो. शंकर महाराज प्रवेश करते झाले होते पुस्तकांमधनं, अनुभवांमधनं, किंवा त्या एकंदर मी पहिल्या भागात सांगितलं तसं त्या
फोटोनी जे गारुड केलं होतं ते सगळं होतं. पण जोडीला गजानन महाराजांची अतिशय मोठी उपासना माझ्याकडनं करून घेतली जात होती. मी करत नव्हतो. करून घेतली जात होती. अनेक त्या पोथीची, गजानन विजय ग्रंथाची अनेक पारायण, रोज 21 अध्याय असे 21 दिवस, रोज 21 अध्याय असे 21 महिने, रोज एक अध्याय, त्याच्यानंतर 7-7 अध्यायाचं 3 दिवसात पारायण वगैरे वगैरे, जे जे पारायणाचे प्रकार आहेत किंवा माझ्या मनाने मी जे ठरवले होते ते सगळं मी करत असे आणि त्या जोडीला शेगावला अनंत वेळा जात असे. आता जशी शेगावला महापूर गर्दी आहे तशी नव्हती त्यावेळेला. त्यावेळेला गर्दी होती पण सहज दर्शन होत होतं. तरी सुद्धा एकदा दर्शन घेतल्यानंतर पुन्हा दर्शनाच्या रांगेमध्ये असं दिवसातनं मी 15-15 वेळा सुद्धा दर्शन समाधीचं घेतलेलं आहे, प्रदक्षिणा घातलेल्या आहेत, सगळं मी केलेलं आहे असं म्हणत नाही, मी माझ्याकडनं हे करून घेत. आणि नंतर जसा महाराजांचा प्रवेश झाला शंकर महाराजांचा, त्याच्यानंतर काही एक 5-10 वर्षानंतर गजानन महाराजांकडनं मला मेसेज आला, संदेश. तो त्यांनी सोडला संदेश की इतप्पर शेगावला येऊ नये. जिकडे तुला सोपवलंय तिकडेच तू जात जा. आता ह्यानंतर शेगावला येऊ नको. हे स्पष्ट जेव्हा आदेश आला गजानन महाराजांचा, तेव्हा पावलं आपोआप धनकवडीच्या मठाकडे वळली आणि कायमची त्या मठाच्या वाटेवरची झाली. मला माझा मदारी सापडला आणि त्याला त्याचं माकड सापडलं. तर जिसका बंदर वही नचाय, हे माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. पण माणसाची बुद्धी कधी कधी त्याला कशी दगा देते. स्पष्ट आदेश आलाय शेगावला जायचं नाही किंवा शेगावला यायचं नाही, सॉरी, शेगावला यायचं नाही, आदेश आहे स्पष्ट. तरी मी 2 वेळेला गेलो शेगावला त्याच्यानंतर, स्वतःचा 8 तास. काय हरकत आहे, जाऊया ना. नाही आलंय ना. तर माझ्या सामानाची चोरी झाली त्या यात्रेमध्ये. आणि मग डोकं ठिकाणावर आलं की असं ह्या आधी कधी घडलेलं नाही. आणि हे असं काही घडतंय तेव्हा तो स्पष्ट आदेश जो होता, इतप्पर शेगावला येऊ नये, तो मी मोडला म्हणून ह्या घटना घडलेल्या आहेत. माफी मागितली गजानन महाराजांची आणि कणकवलीचा पायी झालो. पण त्याच्यानंतर गुरुतत्व किती दयाळू मायाळू असतं, हा झटका दिल्यानंतर आणि मी पूर्णपणे महाराजांचा झाल्यानंतर, शंकर महाराजांचा, गजानन महाराजांनी एक दिवशी संदेश पाठवला, कधीतरी आलास तरी चालेल, पण निष्ठा तिथेच व्हायच्या. इथे निष्ठा व्हायची नाही, इथे भाव ठेवायचा नाही, भाव तिथेच ठेवायचा. एवढं जर जाज्वल्य गुरुतत्व आपल्यासाठी काम करत असेल तर आपण कसला अभिमान बाळगायचा. त्याला वृथा अभिमान नाही का म्हणत आपण. मी महाराजांचा अमक तमक हे कशासाठी, काहीच बाळगू नका. आपण फक्त त्या मदाऱ्याच्या इशाऱ्यावरती चालायचंय. तो बोलेल तसं बोलायचंय, तो बोलवेल तसं बोलायचंय, तो चालवेल तसं चालायचं, तो बुद्धी देईल तसं वागायचंय, तो जसं वागायला सांगेल तसंच वागायचंय, तो जशा हालचाली करायला सांगेल तसंच करायचंय, तो जी बॉडी लँग्वेज तुमच्याकडनं अपेक्षित करतो त्या बॉडी लँग्वेजनीच राहायचंय, तो ज्या तऱ्हेची नजर तुमच्याकडनं अपेक्षित करतो त्या नजरेनीच त्याच्याकडे पाहायचंय. मग ते जे मंगळसूत्र आहे, सौभाग्य सूचक ती दोरी, ती शंकर महाराजांच्या नावाने माझ्या गळ्यामध्ये घातली. मी अदृश्य, ती अदृश्य आहे, ती दृश्य स्वरूपात नाही, पण तिचं महत्व माझ्यासाठी कोटी ब्रह्मांडाहून जास्ती आहे. कारण तो कोटी ब्रह्मांडांचा नियंताच जर आपल्या समोर ते डमरू वाजवत उभा आहे आणि तो आपल्याला त्या दोरीच्या ताणावरती नाचवतोय, आपल्या हातात काय आहे. कुठली गोष्ट आपल्या हातामध्ये आहे. पाणी पिताना सुद्धा, पाणी पिण्यावरती सुद्धा तुझा अधिकार नाही हे जेव्हा तुला कळतं, त्याच्या इच्छेने तू पाणी पितोयस, त्याच्या इच्छेने तू जेवतोयस, त्याच्या इच्छेने तू विहरतोयस, वागतोयस, जगतोयस. जगतोयस हे भाव म्हणणं हा शब्दच बरोबर आहे. खरंच जगतोय. मरणार कधी माहिती नाही. आज मरणारे, आता हे लेक्चर झाल्यावर मरणारे का उद्या सकाळी मरणारे मला माहित नाही. ते त्यांच्या हातात आहे ना, त्यांनी कधी न्यावं. तर त्यांची मर्जी आहे, इच्छा त्यांचीच केवळ आहे ना. इच्छा माझी केवळ नाहीये त्याच्यामध्ये, इच्छा त्यांची केवळ आहे.
मग आपण त्यांचं माकड होऊन राहण्यामध्ये जी मजा आहे ती दुसऱ्या कशामध्ये नाही. तो जिसका बंदर वही नचाए ह्याला जेव्हा आणखीन काही कथांची आपण जोड देऊ तेव्हा आपल्याला नक्की कळेल की या विधानाचं, या वचनाचं मर्म काय आहे. आता त्याच्यामधल्या आणखीन दोन कथा आपण बघू. त्या कथेमुळे ह्या वचनाचं महत्व तुमच्यामध्ये ठसेल, तुमच्या कानामध्ये ठसेल, तुमच्या हृदयात ठसेल.